गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयांच्या ऐकायाला ठरला फक्कड बेट, ठरला फक्कड बेट. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी, स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून नेट, ऐका लावून नेट. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एका देवीची गोष्ट सांगणार आहे. आपल्या पौराणिक कथांमधून अनेक देवी देवतांच्या कथा तुम्ही आजवर ऐकत आलाच. अशाच एका छान देवीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. असं म्हणतात की समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर आलीत. या 14 रत्नांमध्ये माता लक्ष्मी पण बाहेर आली. पण लक्ष्मीच्या आधी तिची बहीण दरिद्रा ही देखील त्या समुद्र मंथनातून आली. ती आधी आली, ती मोठी म्हणून ती ज्येष्ठा झाली. ज्येष्ठा म्हणजे काय? मोठी बहीण. ती मोठी बहीण झाली. ही दरिद्रा जी होती ना, ही लहानपणापासून जरा विचित्रच होती. आणि मग तिचा विवाह दुस्साह नावांच्या ऋषींसोबत झाला. ऋषीमुनी म्हटले म्हणजे यांचं राहणं तपोवनात, आश्रमात. आणि यांच्या सोबतचे इतर ऋषीमुनी सगळे मिळून सकाळपासून स्नान, संध्या, यज्ञ, याग, वेद, चर्चा या सगळ्यांमध्ये ते गर्क असायचे. ठिकठिकाणी त्यांचे होम हवन व्हायचे, यज्ञ व्हायचे. आणि ते आपल्या इतर ऋषी बांधवांसोबत जेव्हा या कामात मग्न असायचे, तेव्हा ही जी दरिद्रा होती ना त्यांची पत्नी, तिला ते सगळे मंत्र ऐकवायचेच नाही. तिला असं वाटायचं आपण इथून कुठेतरी दूर चाललं जावं. ती नेहमीच अशी करायची. ऋषी यज्ञाला बसले, मंत्रोच्चार सुरू झाले, वेदांवर चर्चा सुरू झाली की ही दरिद्रा दूर पळून जात असे. ऋषींना आश्चर्यच वाटायचं, ही अशी का वागते. तेव्हा त्यांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती म्हणाली, नाही नाही, मला हे काहीही ऐकायचं नाही, मला हे ऐकवतच नाही. आता ऋषींची मोठी पंचायत झाली. त्यांना तर त्यांचे नित्यकर्म करायचेच होते. अशा परिस्थितीमध्ये दरिद्रा ही एकीकडे राहायची आणि ऋषी आपल्या ऋषी बांधवांसोबत आपल्या नित्यकर्मात मग्न असायचे. पण एक दिवस दरिद्राला शंका झाली, ही ऋषी, ही दुस्साह, हे माझे पती मला सोडून दुसरीकडे जाणार तर नाही, दुसरी पत्नी तर करणार नाही. आणि म्हणून ती त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, पतिराज, मी ना हे सगळं काही ऐकू शकत नाही, मला हे नकोसं वाटतं सगळं. पण तुम्ही मला वचन द्या, तुम्ही माझा त्याग करणार नाही, तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही. मित्रांनो, ते ऋषी होते आणि धर्माचे कडक भोगते होते, पालन करते होते. त्यांनी पत्नीचा हात हातात घेऊन तिला सांगितलं, मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. पण आता मात्र ऋषींना तिला घेऊन जंगलात दूर निघून जावं लागलं, कारण ती ऋषींना या यज्ञ यागात जाऊच देत नसे. त्यांची खरंच खूप पंचायत व्हायला लागली. एक दिवस काय झालं, मार्कंड नावाचे ऋषी त्या भागाने जात असताना दुस्साह ऋषींच्या पर्णकुटी समोर आले. दुस्साह ऋषी लगेच बाहेर आले. त्वरेने त्यांनी मार्कंड ऋषींना आसन दिलं, त्यांचे पाय धुतले, फुलं आणली, त्यांची पूजा केली आणि त्यांच्या चरणांशी बसून नमस्कार करून म्हणाले, ऋषीवर, आज मी धन्य झालो. तुमच्या दर्शनाने आज मला फार बरं वाटत आहे. परंतु दुस्साह ऋषींचा उतरलेला चेहरा पाहून मार्कंड ऋषी म्हणाले, दुस्साह, कशाची चिंता आहे, काय झाले.
तेव्हा दुसरा ऋषी म्हणाले, कसं सांगू ऋषीवर? अहो, माझी पत्नी श्लोक, मंत्र, वेद, चर्चा, होम, हवन हे सगळं सुरू झालं की तिथून दूर पळते. मला सांगा, आता आम्ही कुठे जावं? मी तिला घेऊन कुठे जाऊ? तुम्हीच सांगा. मार्कंड ऋषी म्हणाले, तू कुठे जाऊ नये तिला घेऊन ते मी आधी सांगतो, नीट लक्ष देऊ नये. दुस्साहा, तू आणि तुझी पत्नी ज्या ठिकाणी शिवपूजन आहे, ज्या ठिकाणी विष्णूंची पूजा सुरू आहे, ज्या ठिकाणी गायीची पूजा, तुळशीची पूजा, देवी देवतांची पूजा, ज्या ठिकाणी घरातल्या मोठ्यांचा आदर आहे, ज्या ठिकाणी ऋषीमुनींची पूजा आहे, गुरूंची पूजा आहे, नदीची पूजा आहे, अशा ठिकाणी तू आपल्या पत्नीला घेऊन मुळीच जाऊ नकोस. दुसरा ऋषींना आश्चर्य वाटतं. ऋषीवर, अहो मग मी कुठे जावं? ऐक, तेही सांगतो. ज्या ठिकाणी देवांची निंदा होते, ज्या ठिकाणी पूजा अर्चा होत नाही, ज्या ठिकाणी मोठ्यांचा आदर होत नाही, ज्या ठिकाणी मोठ्यांच्या आधी लहान लोक, घरातले लोक खाऊन घेतात, जिथे आईवडिलांचा अपमान होतो, ज्या ठिकाणी व्यसन आहे, ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, आंघोळ करत नाही, केस कापत नाही, नख कापत नाही, घरात कचरा पडलेला असतो, अशा नरक असलेल्या घरामध्ये, अशा घाण वातावरण असलेल्या घरामध्ये तुम्ही जरूर जा. तेच तुमचं ठिकाण आहे नित्य राहण्याचं. हे ऐकल्याबरोबर ऋषींना धक्काच बसला. पण करणार काय? मार्कंड ऋषींची आज्ञा झाली होती. आता ते आपल्या पत्नीसह निघाले. पायी चालत असताना एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि दरिद्रा आपल्या पत्नीला ते म्हणाले की, दरिद्रे, तू इथंच बस, मी रसदलात जाऊन येतो, मला काही काम आहे, मी काही झाडांपासून, फुलांपासून काही औषध तयार करणार आहे, तेव्हा मी आता जंगलात जाऊन येतो, असं म्हणून ऋषी तिथून निघून गेले. दरिद्रा तिथेच बसली. तिला भूकही लागली, पण कोणीही त्या वाटेने जात येत नव्हते. तेव्हा ती रडू लागली. इतक्यात तिथे भगवान विष्णू लक्ष्मीसह उपस्थित झाले. आपली बहीण लक्ष्मी तिच्या पतिराजांसह आलेली पाहून दरिद्रा उठून उभी राहिली आणि तिने नमस्कार केला. म्हणाली, भगवान, आपण स्वतः इथे आलात? अहो, मला सांगा, मी काय करू? मी फार भुकेलेली आहे, मला काहीही खायला मिळालं नाही, माझे पती रसदलात निघून गेले, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ? तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी तिच्याकडे बघितलं आणि तिला सांगितलं, दरिद्रे, अगं मार्कंड ऋषींनी सांगितलं आहे तेच आम्ही तुला सांगणार. तुझं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी देवपूजा होत नाही, विष्णू पूजा होत नाही, शिवशंकराची पूजा होत नाही, देवपूजा होत नाही, गायीची पूजा होत नाही, तुळशीची पूजा होत नाही, मोठ्यांचा आदर होत नाही, जिथे अस्वच्छता आहे, जिथे घाण वातावरण आहे, अशा ठिकाणी तू जा. तेच तुझं राहण्याचं ठिकाण आहे. मित्रांनो, म्हणून ही गोष्ट तुम्ही नीट ध्यानात घ्या की जिथे अशा प्रकारचा गलिच्छपणा असतो, किळसवाणं काम असतं, घाणेरडं वागणं बोलणं असतं, जिथे चोऱ्या माऱ्या असतात, जिथे खोटं बोललं जातं, ज्या ठिकाणी अनाचार आहे, ज्या ठिकाणी व्यसन आहेत, त्या ठिकाणी लक्ष्मी एक क्षणही थांबत नाही, तर त्या ठिकाणी पूर्ण वेळ दारिद्र्याचा वास असतो. आपली कथा इथे संपते, पण कथेचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का? की आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी हवी आहे की दरिद्रा? हे या कथेवरून आता आपल्याला ओळखायचं आहे. आपलं घर संपन्नतेने, धनधान्यांनी आणि आनंदाने भरलेलं असावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, मोठ्यांचा आदर केला पाहिजे, आपल्या घरात गायीची पूजा झाली पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे, रोज शुभम करोती झाली पाहिजे, देवाची पूजा झाली पाहिजे. आणि म्हणूनच जिथे हे सगळं असतं ना, तिथे लक्ष्मी नेहमी नांदते. कराल ना मग तुम्ही लक्ष्मीचं स्वागत? चला, आवडली गोष्ट? धन्यवाद.